हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे आणि शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता इथे राणी, इंद्रा आणि मालती हे तिघेही जण डॉक्टरांना विचारत असतात की आता आबा कसे आहेत. त्यावेळी डॉक्टर देखील सांगतात की तुम्ही सगळेजण काळजी करायचं थांबवा. आबा आता ठीक आहेत, पण लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन केलं पाहिजे. तर आता इथे इंद्रा बोलतो की ठीक आहे डॉक्टर. असं म्हणत राणी बोलते की मला असं वाटतं की सर, माझा उद्या पेपर आहे म्हटल्यानंतर मला इथे थांबता येणार नाही. एक काम करते, मी आज आबांजवळ थांबते आणि तुम्ही दोघेजण घरी जा. तर आता इथे इंद्रा आणि मालती दोघेही जण राणीच्या म्हणण्यानुसार घरी जातात. मालती जायला तयार नसते, पण इंद्रा आईला घेऊन जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा लगेचच हॉस्पिटलला येतो आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी राणीचा पेपर असतो. तर आता इंद्राच्या लक्षात येतं की राणीचा पेपर आहे. इंद्रा त्याच विचारत असतो. तेवढ्यातच राणी रेडी होऊन इंद्राच्या समोर आलेली असते. राणी हॉस्पिटलला आलेली आहे व्हाईट ड्रेसमध्ये. तर इंद्रा तिच्याकडे पाहताच एकदम तिच्याकडेच पाहत राहतो. तर आता इथे राणी समोर येते आणि इंद्राला आवाज देऊ लागते की सर. तर आता इंद्रा तिच्याकडेच एकटक पाहत असतो, कारण राणी अतिशय सुंदर दिसत असते. तर त्याच नंतर इकडे राणी जी आहे ती सरांना म्हणते की काय झालंय सर. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की काही नाही. तर आता इथे राणी बोलते की चला, आता माझा पेपर आहे म्हटल्यानंतर मला आबांचा आशीर्वाद घ्यायला हवा. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी एकच मिनिट. असं म्हणत इंद्रा लगेचच देवाच्या समोर जातो आणि तिथलं जे काही पूजेचं ताट असतं तो घेऊन येतो आणि राणीला आता इथे ओवाळतो आणि तिच्या हातात त्यातली साखर देखील ठेवतो आणि बोलतो की चांगल्या कामासाठी जाण्यासाठी असंच औक्षण करतात ना. तर आता राणी बोलते की हो सर, पण मी कुठे लढायला चालली नाही आहे, मी पेपर लिहायला चालली आहे. तर आता इंद्रा बोलतो की त्यात काय एवढं, पण ते चांगलंच काम आहे ना. तर आता राणी बोलते की हो. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की राणी, खूप छान पेपर लिही आणि तुला माहिती आहे ना तुझं स्वप्न काय आहे ते. तर आता इथे ज्यावेळी इंद्रा राणीला ओवाळत असतो त्यावेळी मालतीने हे सगळं पाहिलेलं असतं आणि मालतीचा तिथे संताप झालेला आहे आणि ती आतमध्ये निघून गेलेली आहे. तर त्याचनंतर थोड्या वेळानंतर राणी आबांच्या जवळ जाते. आबांच्या जवळ गेल्यानंतर राणी आबांना आवाज देते, तर आबा, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, मला पेपरला निघायला हवं. तर आता आबा बोलतात की राणी, माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठी आहे, त्यामुळे तू काळजीच करू नको, छान पेपर लिही. तर त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती मालतीच्या जवळ जाते आणि खाली वाकू लागते पाया पडण्यासाठी, पण मालती लगेचच पाय मागे घेते. तर त्यानंतर आबा बोलतात की मालती, तुम्ही हे काय करताय. अहो राणी आपल्या घरासाठीच तर हे सगळं करते, तुम्ही तिला आशीर्वाद द्या बरं. तर आता मालती बोलते की हे पहा, तुम्ही तिला आशीर्वाद दिला आहे ना, माझ्या आशीर्वादाची काय गरज आहे, तुमचाच आशीर्वाद पुरेसा आहे. असं म्हणत मालती मागे सरकली आहे आणि राणी लगेचच उठून उभा राहते आणि त्यानंतर इकडे इंद्रा राणीला बोलतो, कारण मालतीचं असं वागणं इंद्राला अजिबात पटलेलं नसतं. इंद्रा बोलतो की राणी, हे बघ, आता जे काही असेल ते असेल, पण पेपर छान लिही आणि एक काम कर, अजिबात टेन्शन घेऊ नको. तू काय करायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. तू म्हणत असतेस ना ते 32 वगैरे दाखवायचं, तसंच करायचं. तर आता राणी बोलते की हो सर. तर त्यानंतर इकडे या विक्रांतने त्या मालकाला बोलवलेलं असं, ज्या गाडीवरती राणी काम करत असते त्या गाडी मालकाला त्या विक्रांतने इथे बोलावून घेतलेला आहे, जेणेकरून तो राणीशी आणि इंद्राशी वाईट वागू शकेल. तर आता इथे तो व्यक्ती बोलतो की तुम्ही फक्त एकदा सांगा, माझ्या त्या मालामुळे मला तिच्यावरती प्रचंड राग आलेला आहे, तिने माझं खूप मोठं नुकसान केलं आहे आणि तिला मी असं सोडणार नाही, असं तो समोरचा माणूस विक्रांतला म्हणत असतो. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की तुम्ही मी जसं सांगतोय फक्त तसंच करा. तर त्यानंतर आता इथे तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की ठीक आहे साहेब, पण मला त्या बदल्यात काय बक्षीस मिळणार आहे ते रेडी ठेवा. असं म्हणत विक्रांतने त्याचा प्लॅन आता त्या माणसाला सांगितलेला आहे. तर आता तो बोलतो की ठीक आहे, तुम्ही जसं बोलाल तसंच मी करतो. तर त्यानंतर इकडे इंद्राने राणीला कॉलेजपर्यंत सोडलेलं आहे. राणी बोलते की सर, आता कॉलेजही आलं आहे तर मी जाते. तर आता इंद्रा तिथेच थांबलेला असतो. तर त्यानंतर राणी बोलते की सर, तुम्ही जाऊ शकता,
तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, पण तू एक काम कर ना, तू जा ना आत. तर आता राणी बोलते की नाही सर, आणखीन वेळही झाला नाही आहे ना, थांबते थोडा वेळ. तर आता इंद्रा बोलतो की तुला तुझे सीट वगैरे शोधावं लागेल ना, त्यासाठी वेळ लागेल राणी. तर आता राणी बोलते की नाही सर, जाता येईल, आणखीन थोडासा वेळ आहे. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, उशीर करून चालणार नाही आहे, तू जाऊ शकतेस. राणीचा पाय मात्र पुढे ओढत नसतो, कारण इंद्राने आत्तापर्यंत तिला ऑल द बेस्ट म्हटलेलंच नसतं. राणी बोलते की हा कसा माणूस आहे, मला पेपरला जायचं आहे आणि यांनी साधं विश देखील केलं नाही. तर आता इथे राणी बोलते की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना मी जायला हवं, तर ठीक आहे मी जातेच, असं म्हणत राणी जायला लागते. राणी चिडलेली असते आणि इंद्रा बोलतो की राणी एवढं चिडायला काय झालं. तर आता राणी बोलते की मी चिडू नको, आणखीन काय करू सांगा मला. तर आता इंद्रा लगेचच तिला थांबवतो. इंद्रा बोलतो की राणी काय झाले. तर आता इथे राणी बोलते की तुम्हाला माझ्या मनातलं कळतच नाही. तर आता इंद्रा बोलतो की मला माहीत आहे तुझ्या मनात काय चाललं आहे, मला माहीत आहे मी तुला ऑल द बेस्ट विश केलं नाही म्हणून तू नाराज आहेस ना. तर आता राणी बोलते की हो, तुम्हाला माहीत होतं मग तुम्ही का बोलले नाही. तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की थांब राणी, असं म्हणत लगेचच तो तिचा हात पकडतो आणि तिच्या हातावरती किस करतो आणि राणीला ऑल द बेस्ट विश करतो. राणी बोलते की हे असं कोण विश करतं का. तर आता इंद्रा बोलतो की हुकुमाच्या राणीचा इंद्रा असाच विश करतो. तर आता राणी खुश होते, राणीलाही हेच हवं होतं. एकदा की इंद्राने ऑल द बेस्ट बोललं तर ती जाऊ शकते असं तिला वाटलं होतं, पण इंद्राने तर छान तिच्यासाठी एक सरप्राईजच दिलं. तर आता राणी खुश झालेली असते. राणी बोलते की ठीक आहे आता मी जाते, असं म्हणत राणी आता पेपर लिहिण्यासाठी आतमध्ये गेलेली असते. तर त्यानंतर इकडे इंद्राही घरी जाण्यासाठी निघतो, कारण त्याला आता डॉक्टरांकडे ते पैसे घेऊन जायचे असतात, जे आबांच्या इलाजासाठी आबांच्या ऑपरेशनसाठी त्यांनी जमा केलेले असतात. तेही काम करून इंद्रा घरी पोहोचलेला असतो. इंद्रा लगेचच त्या डब्यातनं पैसे काढतो आणि ती सगळी रक्कम हातात घेतो आणि हातात घेतल्यानंतर तो देवासमोर येतो आणि देवाला बोलतो की देवा, आत्तापर्यंत मी तुझ्यासमोर कधीच हात जोडले नाही, पण आता मी तुझ्यासमोर हात जोडून एक रिक्वेस्ट करतो आहे. राणीला तिचा पेपर सोपा जाऊ देत, सगळं काही व्यवस्थित पार पडू देत आणि आबांचं ऑपरेशन व्यवस्थित होऊ देत, बस एवढंच मागणं आहे, असं म्हणत इंद्राच्या डोळ्यातून आता पाणी आलेलं आहे आणि इंद्रा देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असतो. तर त्यानंतर आता तो पैसे घेऊन चाललेलाच असतो. तर इंद्रा घराबाहेर पडतो. इकडे ही उर्मिला फोनवरती बोलत असते आणि त्याच वेळी ती खिडकीतून इंद्राला बाहेर जाताना पाहते. ती लगेचच एका फोनवरती सांगते की इंद्रा पैसे घेऊन घराबाहेर पडलेला आहे. तर लगेचच त्या माणसाचे गुंड तयार होतात. कारण आता इंद्राला रस्त्यामध्ये अडवायचा त्या गुंडांचा प्लॅन असतो. तर इथे या उर्मिलाच्या सांगण्यावरून ते गुंड रस्त्यामध्ये हजर होतात. इंद्रा आता रस्त्याने चाललेलाच असतो. इंद्रा बोलतो की आता काहीही झालं तरी लवकरात लवकर आबांचं ऑपरेशन हे झालंच पाहिजे. इंद्रा खुश असतो. ते पैसे आज तो हॉस्पिटलमध्ये भरणार असतो. तेवढ्यातच समोरून 4-5 गुंड त्याला घेरतात आणि त्यावेळी इंद्रा आता चकित होतो की नक्की हे कोण असतील. तर त्यावेळी इंद्राला कळत नाही की आता कुठून जावं, कारण त्यांनी सगळ्यांनी त्याला घेरलेलं असतं, त्याचा रस्ता अडवलेला असतो. इंद्रा पुढे जायला लागतो. लगेचच समोरून एक माणूस काठीने त्याचा रस्ता अडवतो आणि इंद्रा पाठीमागे पाऊल टाकतो. तर त्यानंतर तो दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागतो, तरी देखील ते गुंड त्याला अडवतात. तर त्यानंतर आता लगेचच इंद्राला राग येतो आणि ते गुंड देखील पाठीमागून इंद्रावरती वार करतात आणि त्याचवेळी आता ह्यात सगळ्यांमध्ये हातापाई सुरू होते. इंद्राने ते पैसे अगदी जपून त्याच्या छातीशी कवटाळून ठेवलेले असतात. इंद्राला माहीत असतं की हे पैसे नक्कीच हे गुंड घेतील, त्यामुळे त्याला सगळं काही सावधगिरीने करायचं असतं. तरी देखील ते गुंड खूप जास्त असतात आणि इंद्रा पडला एकटा, तरीही तो त्या सगळ्यांसोबत सामना करतो. हातापाई सुरूच असते. इकडे आता राणी पेपर लिहित असतानाच राणीला आठवतं की कशा प्रकारे राणीला इंद्राने ऑल द बेस्ट विश केलं आणि ते इमॅजिन करूनच तिच्या मनातली मनात हसणं सुरू असतं. त्यानंतर आता इकडे तिला सरांनी पेपर देखील दिलेले असतात आणि क्वेश्चन पेपर दिल्यानंतर ती लगेचच ते क्वेश्चन पेपर वाचू लागते की तिला कुठले क्वेश्चन आले आहेत आणि ते तिला सोडवायचे असतात. इकडे आता हे गुंड इंद्राला एकटं पाहून त्याच्यावरती खूप जबरदस्ती करू लागतात. त्यांची मारहाण जास्तच वाढते. इंद्राला भीती वाटते की कुठे हे पैसे माझ्याकडून हरवून तर जाणार नाही, हे पैसे माझ्याकडून लुटून तर घेऊन जाणार नाही ना. तरी देखील इंद्रा त्यांच्याशी हातापाई करतो आणि त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न करतो. पण आता ते जास्त लोक असल्यामुळे इंद्रा इथे कमजोर पडतो. ते लोक पाठीमागून इंद्रावरती वार करतात आणि इंद्रा आता खाली पडलेला असतो.
तर आता पाठीमागून हा जो गुंड आहे तो त्या माणसाला म्हणत असतो की त्याच्यावरती वार करा, जोरात वार करा आणि ते पैसे जे आहेत ना ते त्याच्या हातातनं हिसकवा आणि त्याच्यावरती रॉकेल पेट्रोल टाकून ते पैसे जाळून द्या. तर आता इथे काही जणांनी इंद्राला लाठीने मारलेलं असतं. तर एका माणसाने त्याच्यावरती रॉकेल वगैरे पैशांवरती ओतलेलं आहे. ते इंद्राने सगळं पाहिलं. इंद्राचा जीव खूप कासावीस होत असतो, कारण त्या पैशासाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं असतं आणि आता ते पैसे या गुंडांनी जाळले आहेत. त्याचा खूप संताप होतो, पण तो खूप जास्त त्याला त्रास होत असतो. त्या गुंडांनी खूप मारलेलं आहे इंद्राला. तर आता त्याच्या समोर तिथे त्या पैशांना आग लावली जाते आणि इंद्रा मोठ्याने ओरडतो. तर आता इथे हा जो गुंड आहे तो बोलतो की चला आता सगळ्यांनी तिथून निघून जा. इकडे एक व्यक्ती बोलतो की तू ज्याच्याशी पंगा घेतला आहे ना तो खूप डेंजर माणूस आहे आणि तू खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच, असं म्हणत आता ते गुंड तिथून निघून जातात आणि त्या पैशाला आग लावून सगळेजण तिथून गायब होतात. इकडे इंद्रा मात्र आता त्याला काय करावं आणि काय नाही होतं, कारण आतापर्यंत सगळे पैसे जळून खाक झालेले आहेत. इंद्राला आठवतंय की ते पैसे कमावण्यासाठी त्याने काय काय केलं आहे. तर आता अचानकच तो एवढ्याने किंचाळतो. आता त्याला काय करावं आणि काय नाही होतं, कारण 7 लाख रुपये ही खूप छोटी रक्कम नाही आहे, त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे आणि तेही आत्ताच त्याला ते पैसे जमा करायचे होते आणि तरच आबांचं ऑपरेशन होणार. इंद्राला सगळं आठवते की कशा प्रकारे त्याने ते पैसे कमावले होते. आता त्याला खूप जास्त स्वतःचा राग येत असतो. त्याच्याकडनं ही किती मोठी चूक झाली. तो स्वतःलाच गिल्ट देऊ लागतो की काय होऊन बसला, आता मी काय करू. तो मोठ्याने ओरडत असतो, किंचाळत असतो, कारण त्याच्यासमोर ते पैसे जळत असतात आणि त्याला काहीच करता येत नाही. तर आता ते पैसे जळून खाक होतात आणि त्यानंतर इंद्रा एका बाजूला येऊन बसतो. तर आता इंद्राला कळत नाही की आता काय करू मी, आता कुठे जाऊ, एवढे पैसे कुठून आणू. आबांचं ऑपरेशन होणं किती महत्त्वाचं आहे आणि जर हे पैसे भरले नाही तर आबांचं ऑपरेशन होणार नाही. तर आता त्याच्याकडे कुठलाच पर्याय राहत नाही. तो तिथेच रडत असतो, अक्षरशः तो रडत असतो मोठमोठ्याने, तेही त्या पैशांसाठी. त्यांना डॉक्टरांनी बोललेले शब्द आठवतात की आबांचं ऑपरेशन येत्या 3 तासात होणार आहे आणि 3 तासात त्याला ते पैसे तिथे हॉस्पिटलमध्ये जमा करायचे असतात. प्रेक्षकांनो, खरंच आजचा भाग खूप रडवेला आहे, कारण इंद्रा अक्षरशः रडला आहे इथे पैशांसाठी. तर त्यानंतर पुढील भागात इकडे इंद्राकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये. तर पुढील भागात इथे मृत्यूचा आखाडा, जीवाची बाजी लावायची आणि तो खेळ जिंकायचा आणि जर तो खेळ जिंकला तर त्या बदल्यात खूप मोठी रक्कम मिळणार असते आणि आता इंद्राकडे कुठला पर्याय राहिलेला नाहीये, म्हणून आता तो त्या आखाड्यात उतरणार आहे आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावणार आहे, कारण पाण्यात जाऊन स्वतःचा श्वास रोखून ठेवायचा आहे आणि जो जास्त वेळ रोखून ठेवेल तो या स्पर्धेचा विनर ठरणार आहे आणि त्यालाच ती मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. तर आता राणीला रतनकडनं कळणार आहे की इंद्रजित सर त्या आखाड्यात उतरले आहे आणि तो खेळ अगदी मृत्यूशी झुंज देणार आहे. राणीला कळताच राणी लगेच धावत पळत इंद्राकडे जाते. इकडे विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण ते 7 लाख रुपये घेऊन हॉस्पिटलला आलेले असतात आणि इकडे आबा म्हणत असतात की नाही, तुझ्या पैशात मला ऑपरेशनच करायचं नाही. आबा हट्टाला पेटलेले असतात. तर आता इथे हा विक्रांत तो पैसे देण्यासाठी इथे हॉस्पिटलपर्यंत आलेला असतो, पण आबा जे ते त्याचे पैसे घ्यायला तयारच नसतात, म्हणून त्याला खूप जास्त राग येत असतो. तर आता इकडे इंद्रा पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि तोही श्वास रोखून थांबलेला असतो. तर आता राणीला भीती वाटते की सरणा काही झालं तर. खरं इंद्रा स्वतःच्या जीवाशी खेळत आहे. तर आता राणी खरंच इंद्राचा जीव वाचवेल का? तर पुढील भाग नक्की पहा. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा.